नको आम्हा सवे गोपाळा, नको आम्हा सवे गोपाळा, येऊ ओढाळा तुझ्या गाई, कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे येरधारी, न बैसती एके ठाई, धावती दाही दहा वाटा, कोण ध्यावे त्यांच्या लागे, मागे मागे रधारी. तुका म्हणे तू राख मणेरी, तुका म्हणे तू राख मणेरी, मग त्या येरी आम्ही जाणो, कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे रधारी. विठ्ठल विठ्ठल.
जघननिहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कुन्दरं कञ्चनेत्रम् सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय तुङ्गिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अफेर जेणे पंढरी सारिकाची आपुला धामण गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडियला लोका विरक्त विख्यात भूतळवटी हा बोधला या श्री संत माणकोजी चरणी साष्टांग मी घातला दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नको आम्हा सवे गोपाळा येऊ ढाळा तुझा गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरधारी प्रस्तुत श्री प्राप्त प्रसंगी अनंत कृपा सागर अखिल कोटी ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्म्याच्या पवित्र दरबारामध्ये भगवान ओंकारेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा सर्वांना श्रुत असणारा अभंग काल्याच्या प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय गोपाळांच्या काही तक्रारी देवासमोर ते मांडतायत. भक्ताने देवाकडे केलेली तक्रार आहे आणि या तक्रारीचं निवारण परमात्मा कशा पद्धतीने करतात याचं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. विठ्ठल नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरधारी. सेवेला प्रारंभ करण्याबरोबर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे मागील
41 वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने विठ्ठल रुक्मिणी संस्थान अखंड हरिनाम सप्ताह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अथक परिश्रमातून सद्गुरु श्री आदरणीय भमरे बाबांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे सद्गुरु श्री महंत भास्करगिरीजी महाराज, सद्गुरु श्री प्रसादजी महाराज अमळनेरकर या संतद्वयाच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 41 आणि 41व्या वर्षातील आजची ही प्रसादाची सेवा संस्थांच्या सप्ताह समितीच्या आदेशातून विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळीच्या सर्वांच्या आदेशातून ही सेवा माझ्याकडे मला प्राप्त झालेली आहे। सर्वप्रथम मी उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष भाविक भक्त सर्व गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। आज सांगतेचा दिवस आहे आणि या सांगतेच्या निमित्ताने एक प्रसादाची सेवा म्हणून आपण सर्वजण आज उपस्थित आहात। आजच्या दिवशी परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे। भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ। आणि प्रसाद म्हटलं की प्रसाद हा काल्याचा प्रसाद हा सामान्य प्रसाद नाहीये, कारण हा प्रसाद कुठेही मिळत नाही। वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, वैकुंठातही हा प्रसाद मिळत नाही असा देव दुर्लभ असणारा काला, तो काला प्रसाद घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। काला म्हटलं की प्रसाद म्हटलं की हा सर्वांसाठी सारखाच असतो। लहान बालकापासून ते वृद्धापर्यंत काला घेण्याचा अधिकार सर्वांना आहे। मग तो काला घेण्यासाठी सर्वजण येऊ शकतात। त्याप्रमाणे या ठिकाणी सर्वच स्तरातील, सर्व क्षेत्रातील, सर्व वयोगटातील मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष करून हे सर्व गुणीजन मंडळी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आहे नव्हे तर एक सप्ताहातलं चैतन्य जे आहे ते म्हणजे सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी हे या सप्ताहाचं चैतन्य असतं। चैतन्य स्वरूप असणारे सर्व आमचे टाळकरी मंडळी, वेळेकरी बाबा, आमचे लहाने महाराज दररोज ते चोपदारची सेवा करत होते आणि आदरणीय बारोटे काका वेळेची सेवा त्यांनी 7 दिवस केली, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना गावाला जावं लागलं म्हणून त्यांच्याकडे आज ही सेवा दिली आहे। सर्व उपस्थित छोटे छोटे सर्व बाल वारकरी, हरिभक्ती पारायण लेंडे महाराज यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, अर्चित महाराज, तन्मय महाराज, सर्व तरुण पुढचे होणारे सगळे कार्यकर्ते, आपले सप्ताहाचे टाळकरी, गायक, वादक हे सगळे आपलं भविष्य आहे सगळं भावी। इकडे सर्व महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी, ऋषिकेश महाराज, दोन्ही ऋषिकेश महाराज, त्याच्या अलीकडचा ऋषिकेश, केशव महाराज, आमचे सेवेधारी काका सतीश महाराज पठारे, रवी महाराज ढाके, आमचे प्रवीण भाऊ, दादा, आदरणीय दादा, जे वयाचं भान विसरून अगदी लहानात लहान वय महान परंतु काम लहान, काही नाही काम मोठं, काम महान करतात, परंतु अगदी सर्व महानपण आपलं विसरून त्या ठिकाणी सेवा करणारे आमचे दादा। इकडे आमचे दांडगे चोपदार, म्हणजे दांडगे नाही तसे ते आडनावानं दांडगे ते हरिभाऊ महाराज पारे, आदरणीय पारे परिवाराचं दैवत आदरणीय बाबा। त्यानंतर इकडे आमचे गणेश महाराज पारे, पार्थ पठारे, ओंकार सोशल मीडिया सेंटर, त्यानंतर आमचे वाडेकर महाराज, नामदेव महाराज,
महेंद्र महाराज सुरळकर, चेतन महाराज, वैभव महाराज, रतन महाराज जाधव, हरिभक्तीपरायण आपलं वारकऱ्यांचं वैभव चांगल्या पोलीस क्षेत्रामध्ये कार्य करूनही आम्हा सर्वांमध्ये तिकडं कधी असतात आणि इकडं कधी असतात ते कळू सुद्धा देत नाही. म्हणजे गुप्तहेर म्हणावं का काय त्यांना कळत नाही. इकडं पण पूर्ण वेळ असतात आणि तिकडं पण पूर्ण वेळ असतात, असं डबल रोल. रिपोर्टर आहे, नंतर रिपोर्ट देतील ते. हरिभक्तीपरायण भरत महाराज चौरे आणि आपल्या शहरामध्ये आज वारकरी संप्रदायाचं जे ज्वलंत एक वैभव आहे, जे शहरामध्ये जे सप्ताह भजन पूजन आज खरोखरच ज्यांच्यामुळे जिवंत आहेत असे आदरणीय आमचे माधव महाराज पितरवाड. जिथे कुठे काही होत नाही तिथे महाराज जाऊन कार्यक्रम करतात आणि जिथे कमी तिथे आम्ही, या न्यायानं त्यांची सेवा अखंड चालू आहे. आदरणीय माधव महाराज पितरवाड ही दिसायला सामान्य पण फार मोठे व्यक्तिमत्व आहे, ते आपल्याला समजू देत नाही. ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय धोंडा महाराज देगलूरकर, वैकुंठवासी प्रातस्मरणीय शंकर महाराज कंधारकर या थोर मोठ्या संतांची सेवा त्यांनी केलेली आहे, सानिध्य त्यांना लाभलेलं आहे. परंतु ते चातुर्य हरवतात, आपलं मिरवत नाहीत. आमच्याकडे काहीच नाही पण आम्ही नुसतं मिरवतो, त्यांच्याकडे सर्व असून ते झाकण्याचा प्रयत्न करतात. फार मोठं व्यक्तिमत्व आहे आदरणीय माधव महाराज पितरवाड, आदरणीय आमचे सतीश महाराज पारे, आदरणीय घनवट साहेब, ऍडव्होकेट तात्यासाहेबजी भोसले साहेब, हायकोर्टाचे वकील आहेत ते. म्हणजे आज काही तसं म्हणजे काही गरज नाही त्यांची, आज सध्या पण आहेत आपल्या सोबत ते. त्यानंतर आमचे सुरोशे साहेब आणि सर्वांचे लाडके दाजी मृदंगाचार्य बजरंग महाराज दुबिले, इकडे माऊली महाराज पारे आणि सर्व उपस्थित आदरणीय महानुभाव, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज डोंगरगावकर, हरिभक्तीपरायण बापूराव महाराज लोंढे, हरिभक्तीपरायण वाकळे महाराज, इकडे पेटीवर साथ देण्याकरता आमचे किशोरजी कुलकर्णी सर आहेत, महाराज आहेत ते पण, आमचे चावरे महाराज, तुकाराम महाराज आणि सर्व जाणकार श्रोते मंडळी, इकडे सर्व माता भगिनी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पाठीमाग बसलेले हे सर्व जाणकार श्रोते आहेत, संभाजी कॉलनीतील हनुमान मंदिराचे सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत, अशोकरावजी भिंगारे साहेब, भिंगारे पाटील, चव्हाण साहेब, ही सगळी मंडळी पाठीमाग बसून ऐकलेत. मला वाटतं तुम्ही पुढे आले तर आणखी बरं होईल. या जमलं तर या पुढं, इकडे जागा आहे, पंखे पण आहेत तिकडं, पंख्याच्या हवेखाली बसा. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या सेवेच्या पाठीमाग समोर नसतानाही पाठीमागून कार्य करणारे या सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते मंडळी, त्याचप्रमाणे या सप्ताहाच्या सेवेमध्ये असणारे आमचे उद्धव भाऊ बिडवे साहेब, अजून या कमिटीचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष श्री नारायणरावजी भस्करे साहेब, त्यानंतर अध्यक्ष श्री गवाड सर, त्यानंतर सर्व विश्वस्त मंडळी, डाकोरकर साहेब आणि सर्वच सेवेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे आदरणीय आमचे पठारे मामा आणि त्यांचा परिवार, आदरणीय दादा आणि दादांचा पूर्ण परिवार, सगळ्यांची नामोल्लेख करणं उचित नाही, योग्य नाही. आणि सर्वच परिवार रात्रंदिवस या उत्सवाकरिता, उत्सव सुरू होण्याच्या अगोदर पासून 8 दिवस जे यामध्ये पूर्णतः कार्यरत आहेत. नियोजन, वृत्तीत नियोजन आणि सप्ताह सुरू झाल्यानंतर कृतीतून उतरवणं, या सगळ्या गोष्टी सहज शक्य नसतात. परंतु 41 वर्षाचा अनुभव असल्यामुळं त्यांच्यासाठी हा हातचा मळ झालेला आहे. त्यामुळे त्यांना थकवा येत नाही, कंटाळा येत नाही, उत्साह अधिक वाढत जातो. अशी सर्व परिवारातली मंडळी, दादांच्या परिवारातील असतील, आमचे पठारे मामा असतील, या सर्व सप्ताह कमिटीचे सर्व परिवारातील मंडळी, त्यामध्ये सर्व सपत्नीक यामध्ये पूर्ण वेळ देऊन
कार्य करतात त्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक या ठिकाणी मी होतो. नाश्ता देणारा पासून दररोज अन्नदान करणारे सर्व अन्नदाते, त्याचप्रमाणे आमचे कल्याणकर आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचंच मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन नियोजित वेळेमध्ये आपली ही सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याचा मी प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. झालं का आता काय टाइम? हे कसं आहे, एक प्रेमाचा भाग आहे, एक आंतरिक प्रेमाचा भाग आहे. आई काय करत असते, लेकरू किती जरी गदळ झालेलं असलं, जरी मातीत लोळून आलेलं असलं तरी त्याला जवळ घेते, आंघोळ घालते, नटवते, सजवते आणि पुन्हा त्याच्याकडं पाहून पुन्हा तीच नटते. त्याच्याकडे बघून त्याचा शृंगार करते बाळाला. तुका म्हणे काय, शृंगारीले बाळ कौतुके, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारीले बाळ कौतुके. तसं तुम्ही शृंगार करता, तुम्हीच बघता. आता तुम्ही काय केलं ते मला काहीच दिसत नाही. तुम्हीच सजवताय, तुम्हीच नटवतायत, तुम्हीच कौतुक करतायत आणि तुम्हीच पाहतात. हे तुमचं उदार अंतःकरण आहे. तुमच्या या अंतःकरणातील भावनेला मी शतशः वंदन करतो आणि मी माझ्या चिंतन सेवेकडे वळतो. आज काल्याची सेवा आहे. काल्याचं कीर्तन म्हटले की काल्याच्या दिवशी विषय ठरलेला असतो आणि तो सर्वांना माहीतच असतो. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा तोच अनुवाद करावा लागतो. हाची अनुवाद सदा सर्व हाचे अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेवो. आपल्याला काला प्रसाद, काल्याचा प्रसाद सेवन करायचा आहे, परंतु त्या अगोदर त्या परमात्म्याच्या चरित्राचा अनुवाद आपल्याला केला पाहिजे. आणि तो अनुवाद, त्या अनुवादामध्ये बदल नाही. हाची अनुवाद, हाची म्हणजे जो परंपरेने चालत आलेला आहे तोच अनुवाद करायचा. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. देवाच्या चरित्राचा संवाद या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि त्या चरित्राचा आज केवळ उच्चार करायचा. परमात्म्याने केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा असतो, विचार करायचा नाही आणि आचारही करायचा नाही.
जे चरित्र परमात्म्याने केलं, जे गोकुळात चरित्र केलं, त्या चरित्राचा आज उच्चार करायचा. अन्य ठिकाणी परमात्म्याने चरित्र केलं, त्या चरित्राचा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळात जे परमात्म्याने चरित्र केलं त्याचा आज उच्चार करायचा, आचार करायचा नाही आणि विचारही करायचा नाही. विचार करण्याच्या पलीकडे त्या परमात्म्याचं चरित्र आहे म्हणून विचार करायचा नाही, आणि आचरण करणं आपल्याच्याने शक्य नाही म्हणून त्याचा आचार करायचा नाही. देवाने 12 गाव अग्नी गिळला, आपल्याच्याने शक्य आहे का? नाही, म्हणून त्याचा आचार करायचा नाही. देवाने 16,108 पत्न्या, आपण कल्पनाही करू शकत नाही, एकीनेच परेशान आहेत. म्हणून चरित्राचा आज फक्त काय करायचा आपण नाही, आचार करायचा. समजलं ना? कुछ तुम समझे कुछ हम समझे. आज फक्त चरित्राचा उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आणि तेही जे गोकुळात केलं तेच भगवंताने मथुरेतही चरित्र केलं, भगवंताने द्वारकेतही चरित्र केलं, कुरुक्षेत्रावरही चरित्र केलं. परंतु आज सगळ्या ठिकाणचा विचार करायचा नाही, उच्चार करायचा नाही. जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्या चरित्राचा आज उच्चार करायचा. मग गोकुळात परमात्म्याने चरित्र करत असताना कोणत्या कोणत्या दशेमध्ये चरित्र केलं? तर परमात्म्याने 2 दशेमध्ये चरित्र केलं. हे दशे चरित्र केले नारायण, हे ये जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. परमात्म्याने रांगत असताना चरित्र केलं आणि गायी राखत असतानाही चरित्र केलं. आज आपल्याला चिंतन करायचंय ते आज सर्वप्रथम गायी राखत असताना केली त्या चरित्राचा विचार आपल्याला करायचा आहे. परमात्म्याने गायी राखत असताना रांगताना चरित्र केलं आणि गायी राखताना चरित्र केलं. 2 दशेमध्ये चरित्र केलं. 2 दशा म्हणजे अवस्था, 2 अवस्थेमध्ये चरित्र केलं. आज चिंतनासाठी निवडलेला अभंग जो आहे तो 2ऱ्या दशेतला अभंग आहे. 2ऱ्या दशेमध्ये जे परमात्म्याने चरित्र केलं त्या अनुषंगाने आज अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. मग परमात्म्याने गायी राखत असताना काय चरित्र केलं? गिरी गोवर्धन येणे उचलीला, गिरी गोवर्धन येणे उचलीला, हरिया महासत्पना सुनियानीला, हरिया महासत्पना सुनियानीला.
गोपिका एकत्र बसून चर्चा करत होत्या आणि त्यांची चर्चा चालली होती की काय काय या परमात्म्याने केलं. तेव्हा त्या सांगत होत्या, एकमेकीला सांगत होत्या. अशा गोट्यावर बसलेल्या होत्या. दुपारी वामकुक्षी झाली होती आणि वामकुक्षी झाल्यानंतर थोडस ही तिच्या ओट्यावर बसली, ही हिच्या ओट्यावर बसली आणि ओट्यावर बसून दोघे असे समोर समोर चर्चा करत होत्या. या मालिकेत काय चाललंय, त्या मालिकेत काय चाललंय, यावर त्या चर्चा करत त्या. अखंड त्यांना परमात्म्याचं ध्यान असल्यामुळं त्या चर्चा करत होत्या. त्या देवाच्या संबंधित चर्चा करत होत्या. देवाशिवाय दुसरी चर्चा त्यांची नसायची. काय चर्चा करू लागल्या? अगं या कृष्ण परमात्म्याने बाळपणामध्ये काय केलं, गाई राखत असताना काय केलं, याच्या चर्चा त्या करायच्या. काय काय याने केलं? गिरी गोवर्धन येणे उचलिला, सामान्य कृती आहे का? काळिया महासर्पना थुनी आणिला, जळतव नवाऊ मुखेची प्राशिला, गिळता घासुर चिरोने सांडिला. या विशिष्ट 4 लीला या दशेमध्ये परमात्म्याने केल्या. त्यामध्ये गाई राखत असताना परमात्म्याने गिरी गोवर्धन उचलला. गिरी गोवर्धन उचलण्याकरिता एकट्याचं काम नव्हतं, म्हणून परमात्म्याने सगळ्या सवंगड्यांना मिळवलं, सगळ्या सवंगड्यांना सोबत घेतलं. आणि जेव्हा इंद्राची पूजा चालू होती, इंद्राची पूजा बंद करण्याकरता परमात्म्याने ज्या अनिष्ट रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या बंद करायच्या होत्या. ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, यासाठी परमात्म्याचा अवतार कार्य आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परमात्मा त्यासाठीच येत असतात. जिथे अन्याय होतो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. कंसाने अन्याय केला होता म्हणून या सर्व मथुरावासियांना, यादव कुळांना त्या अन्यायापासून सोडवण्याकरता परमात्मा आले आणि प्रकट झाल्यापासून अन्यायाच्या विरुद्ध परमात्मा लढले. शेवटच्या श्वासापर्यंत, निजधामाला जाईपर्यंत परमात्म्याने फक्त एकच कार्य केलं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरता परमात्म्याने कार्य केलं. त्यामध्ये सर्व स्तरातील लोकांसाठी परमात्म्याने काम केलं, बालकांसाठी काम केलं. त्यानंतर प्रौढ व्यक्तींकरिता काम केलं. त्यानंतर त्यांच्या वयाचे असणारे सर्व गोपाल, समवयस्कर असणारे, त्यांच्यासाठी परमात्म्याने काम केलं. त्यासोबत वृद्धांसाठी काम केलं, महिलांसाठी काम केलं. सगळ्यांसाठी परमात्म्याने आपलं हयात पूर्ण जीवन परमात्म्याने अन्यायाविरुद्ध लढण्याकरता आपलं जीवन खर्ची केलं. म्हणून चरित्र होत असतं ते कोणाचंही होत नसतं. ज्याचं कार्य आगळं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असतं त्याचं चरित्र होत असतं. म्हणून परमात्म्याने जे कार्य केलं ते आगळं वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्य होतं. म्हणून परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार आज केला जातो. विठ्ठल विठ्ठल. परमात्म्याने सर्व गोपाळांना एकत्र केलं, तर गोपाळांसाठी काम केलं. जे आपल्या वयाचे आहेत त्या सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि एकत्र करून गोपाळांना सांगितलं की गोपाळांनो, तुमची जरा तब्येत खराब आहे, प्रकृती जरा खराब आहे,
तुम्हाला खायला प्यायला दिलं पाहिजे. तुम्हाला घरी मिळत नाही का खायला? त्यांनी सांगितलं घरी काय मिळतं देवा? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. घरी आम्हाला ताक प्यावं लागतं, इथं मात्र काय आहे? नवनीताचे पूर आहेत. मग तुम्हाला दही दूध खायचं का? ते म्हणे खायचं, पण देतो कोण? तुम्हाला खायचे का? खाण्याची इच्छा आहे का? हो, खायचं तर आहेच. त्याच्याशिवाय तर आम्ही बलवान होणार नाहीत, पुष्ट होणार नाहीत. मग तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही माझं ऐका. तुम्ही काय करा, माझ्या पाठीमागे याल तर यारे लागे आपलं माझे मागे मागे आले तो लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, आज आता ताबडतोब तुम्हाला पोटभर खायला देतो. गोपाळ म्हणते तू लगेच कसं काय खायला देशील आम्हाला? कुठलं देशील? तुम्हाला काय करायचं? तुम्ही फक्त माझ्या सोबत या. कुठे जायचं, कुठं खायचं? घर पाहुणे एकांताचे, नवनीताचे. जिथे नवविधा भक्ती आहे त्या घरीच एकांताचं घर पाहायचं. जिथे भक्ती आहे तिथेच तुम्हाला पोटभर खायला घालू. ठरल्याप्रमाणे. परंतु गोपाळाने विचारलं की देवा तू आम्हाला नेशील, परंतु काय असं सहज देतो का आम्हाला तू खायला? त्यांनी सांगितलं नाही, तुम्हाला पोटभर खायला द्यायचं, पण 2 अटी आहेत म्हणे माझ्या. काय करायचं? माझ्यासोबत येत असताना फक्त घाई गडबड करायची नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. माझ्यासोबत येत असताना तुम्हाला निश्चिंत जर व्हायचं असेल, पोटभर तुम्हाला खायचं असेल, कारण पोटभर फक्त परमात्माच देऊ शकतो, बाकी कोणी देऊ शकत नाही. सरकार मायबाप आपल्याला देऊ शकतं का? नाही देत. आता पाऊस पडू लागला, अवकाळी पाऊस येऊ लागला, आता पिकांचं नुकसान होणार, गव्हाचं नुकसान होणार. काहींचे गहू काढले, काहींचे आणखी शिल्लक आहेत. काय देणार आहे? देऊन देऊन जे परमात्म्यानं निर्माण करून दिलेलं आहे, निसर्गानं दिलेलं आहे, ते सरकार मायबाप देऊ शकत नाही. सरकारने किती दिलं तरी ते पुरत नाही, आणि देवानं दिलेलं सरत नाही. थोडं दिलेलं असतं, त्यानं दिलेलं सरत नाही आपल्याला. परमात्म्याचं देणं भगवान देत आहे, तो छप्पर फाडके देत आहे. कारण देता देवविता, नेता नेवविता. नेतो ते पण कळू देत नाही, आणि देतो ते पण कळू देत नाही. म्हणून भगवान सांगतात तुम्हाला मी पोटभर देतो, फक्त तुम्ही शांत राहा, निश्चिंत राहा, चिंता करू नका. फक्त माझ्याकडे आल्यानंतर हळूहळू चाला, हळूहळू चाला, घाई करू नका. 41 वर्ष झाले आम्ही घाई नाही केलेली अजून. देव केव्हा भेटेल, त्याचा साक्षात्कार होईल का नाही, स्वप्नात तरी येईल का नाही, केला का कधी विचार? 41 वर्ष झाले, अजून किती वर्ष? जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत, जोपर्यंत त्याच्या मनात येत नाही तोपर्यंत हे करतच राहायचं. शांत पद्धतीनं करत राहायचं, टिकाऊ पद्धतीनं करत राहायचं. हळूहळू चाला, हळूहळू चालायचं. आणि हे करत असताना कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाला काहीच बोलायचं नाही. हे तू कर किंवा हे तू का केलं नाही असंही म्हणायचं नाही. आपल्याला दिसल ते आपण स्वतः करायचं. सतरंजी बिघडली का लगेच उचलून ठेवायची, अंतरून ठेवायची. चटया पडल्या का उचलून ठेवायच्या. कागद कचरा कुठे दिसतो का स्वतः उचलायचा, कोणाला सांगायचं नाही. आणि हा असं म्हटला, तो तसं म्हटला बरं का, याने आपलं आयुष्यातले 10-10 वर्ष आपले गेले. हा तसं म्हणतो, हा असं म्हणतो, याने तसं म्हटला, याने असं म्हटला, आणि याच्यामुळं बराचसा काळ आपला फार टेन्शन मध्ये गेला.
आता 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 निश्चिंत आहेत आपण. पण हा असं म्हणतो आणि तो असं म्हणतो, कोणी कोणाशी काहीच बोलू नका, कोणी काही न बोला, हे जर नाही आपण केलं, हे जर आपण केलं, हे पथ्य पाळलं, तर मग निश्चिंतपणे परमात्मा आपल्याला देत असतो. देणारा तो आहे, नेणाराही तोच आहे. म्हणून भगवान सांगतात, काय कमी केलं त्याने, पोटभर दिलेले. आपल्याला म्हणतात ना, देवाला द्यायला आपल्याला खाता येत नाही, व त्याने भरपूर दिलेले आहे. त्याने दिलेलं भरपूरच आहे. आपला हव्यास वाढला म्हणून आपल्याला ते कमी वाटतंय, परंतु तो आपल्या गरजेपुरतं प्रत्येकाला जेवढं पाहिजे तेवढं देतो. कमी अजिबात पडू देत नाही, उपवाशी राहू देत नाही. आणि हा माझा अनुभव सांगतो, हा घ्या माझा अनुभव. तो कधीच कमी पडू देत नाही. जिथं तुम्हाला गरज आहे ना, तो बरोबर मागे पुढे उभा राहे, सांभाळीत आले आघात. फक्त हळूहळू चाललं पाहिजे आणि कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोटभरी. भगवान सांगतात, तुम्ही पोटभर तुम्हाला देतो. गोपाळाने विश्वास ठेवला आणि गोपाळ देवाच्या पाठीमागे गेले. देवाने पोटभर दिलं, परंतु भगवंताने देत असताना दुसऱ्याच्या घरचं दिलं. त्यामुळं दुसऱ्याच्या घरचं दिल्यामुळं गोभाटा झाला आणि मग घराणे येऊ लागले. घराणे आल्यानंतर सगळ्या गोपिका सगळ्या त्रस्त झाल्या. यशोदेला सांगितल्यानंतर यशोदेनं सांगितलं की मी यांना आता गावाच्या बाहेर पाठवून देते. म्हणून गाई राखायला सगळे गोपाळ आणि परमात्मा बाहेर गेले. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. गाई राखायला रानामध्ये गेले, परंतु गाई राखायला जात असताना भगवंतानी सगळे छोटे छोट्या गायी नेल्या होत्या. छोटे छोटे गैया, छोटे छोटे बाळ, छोटो सुमेरू. छोट्या छोट्या गायी होत्या, मोठ्या नव्हत्या, कारण हे सगळे छोटे छोटेच होते ना. यांना मोठ्या गायी कशा आवडतील, म्हणून छोट्या छोट्या गायी, छोटे छोटे बछडे त्यांच्या सोबत दिले होते. गायी घेऊन रानामध्ये गेले आणि गेल्यानंतर मग आता ह्या छोट्या गायी म्हटल्या, मोठ्या गायी थोड्या तृप्त झालेल्या असतात, त्या जास्त पळत नाहीत, परंतु छोटे छोटे वासर असतात ते थांबत नाहीत. दहावती दाही पळायचे इकडं तिकडं आणि मग दररोज या गायीची ओळखी करून आणायचे. त्यांचं ठरलेलं असायचं. देवाने सांगायचं, मी काय करतो, मी तुमच्या गाठोड्याजवळ थांबतो, शोधऱ्याजवळ मी थांबतो, तुम्ही काय करा, गायीच्या वळत्या करून या. आता ही वासरं एकदा गेली की फार दूरवर जायचे आणि मग ते सगळे गोपाळ त्या वासरांना आवरण्यासाठी जायचे. वासरं पळायची, कशी तरी आवरून आणायची. यांना यायला तोपर्यंत 1-1.5 तास लागायचा. तेवढ्यामध्ये देवाने बसल्या बसल्या काय करायचं, आता यांना यायला उशीरच लागत, तोपर्यंत आपण थोडासा नाश्ता करून घेऊ. आणि थोडं म्हणता 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 याच्यातली थोडी शुदरी, त्याच्यातली थोडी शुदरी, सगळ्यांच्या शुदऱ्या थोडं 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 म्हणता फस्त करून टाकायची. गोपाळ आल्यानंतर पाहिजे, अरे आमची शुदरी काय झाली काय माहित हो, तू राखण बसला होता ना, काय माहित झालं, मला काही माहित नाही. मग सगळ्या गोपाळाने आई तेवढं खायचं. 2 वेळेस झालं, 4 वेळेस झालं. हा असा एक दिवस मोऱ्या नावाचा त्यांचा बैल चुकला आणि तो सांगायला घरी वडिलांना गेले, तर वडील त्यांच्यावरच रागावले. वडील तसे, हा असा. आईला सांगायला गेले, आई शिव्या द्यायची. आई तशी, वडील तसेच, हा असा. आणि याच्या ज्या गायी होत्या, याच्या गायी अतिशय ओढाळ होत्या. याच्या गायी अतिशय ओढाळ होत्या. त्यामुळं सगळ्या गोपाळांनी याच्या परस्पर एक मीटिंग घेतली. सगळ्यांनी संध्याकाळी मीटिंग घेतली आणि सांगितलं की उद्यापासून कृष्णाच्या गायी आपल्यामध्ये आल्या नाही पाहिजे, याच्या गायी आपल्याला बाहेर काढायच्या. आणि असं सगळ्यांनी ठराव केला, मंजूर केला. आणि सकाळी जेव्हा गायी घेऊन जायचे त्यावेळेस सगळे गोपाळ एकत्र झाले आणि भगवान कृष्ण परमात्माला सांगितले, काना तुझ्या गायी आमच्यात नको, तुझ्या गायी आमच्यात नको. कान्हाला ओरडून गोपाळाने सांगितलं अभंगाच्या पहिल्या, नको आमसवे गोपाळ, नको आमसवे गोपाळ, नको आमसवे गोपाळ.
आम्हा सवे गोपाळा येवो ओढाळा तुझ्या गायी ओढाळ आहेत आणि त्या गायी आमच्या सोबत नकोय. कारण एक ओढाळ गाय 100 गायींना बिघडवते. बिघडवण्याचं प्रमाण जास्त आहे. रॉकेलचा एक थेंब 100 लिटर तुपाला खराब करतो. 100 तुपाचे डबे टाका तुम्ही, 100 तुपाचे डबे एका कढईत टाका आणि त्याच्यात रॉकेलचा फक्त एकच थेंब टाका. काय होतं? सगळ्या तुपाचाच वास येतो. तसं एक ओढाळ 100 बिघडू शकते. 100 विद्यार्थी चांगले असतील आणि एखादा जर ओढाळ विद्यार्थी आला, ओढाळ म्हणजे आगाऊ, तर 100 पोरांना तो परेशान करतो. हा माझा अनुभव शिबिरातला. एक मुलगा असला तरी तो सगळ्यांना परेशान करतो. बरं, तो घरचा लाडाचा असतो, त्याला जास्त काही मारहाण करता येत नाही, बोलता येत नाही, फार अडचणी असतात. असू द्या, मी आता आलो सहन करत करत, त्यामुळे मला त्या सवयी जडल्यात आता, म्हणजे सहन करायच्या. एक ओढाळ असेल तर 100 ओढाळांना बिघडवतं. तसं एक गाय सगळ्यांना बिघडू शकते. एकच गाय तर 10 गायी आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. या 10 गायी आपल्याकडे जे असणाऱ्या गायी आहेत ते कोणाच्या आहेत? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय या 10 गायी आहेत आपल्याकडं. या 10 गायी कोणी दिलेल्या आहेत? दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेने तो जोडसे नारायण नासे जीवपणा भव रोग. त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, आपण आणलेले नाहीत. हे देह हा उसण आणलेला पाचाचा. देह उसण आहे, परंतु इंद्रिय त्याने दिलेले आहेत. देहही त्यांनी दिलेला आहे. देणे हा देव दिला दान. जीव त्यांनी दिला, देह त्यांनी दिला, इंद्रिय त्यांनीच दिली. तर आपलं काहीच नाही याच्यामध्ये, आपलं काहीच नाही. हे तर मनुष्याचे काय आहे? काहीच नाही. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिवीन. सगळी त्याची सत्ता आहे. या इंद्रियावरती त्याची सत्ता आहे. या गायी त्याने दिलेल्या आहेत. म्हणून ज्याच्या गायी आहेत त्याच्याकडे सर्व गोपाळ तक्रार करतात, हे देवा तुझ्या गायी आमच्या मध्ये नको आहेत का? ओढाळ आहेत, नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गायी. या किती ओढाळ आहेत? किती ओढाळ आहेत? पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध, हे पंचविषय आहेत. एकेका विषयाचा विचार करा. एका विषयाने कोणाचा घात केला. तो शब्द विषयाने घात केला, स्पर्श विषयाने घात केला हत्तीचा, शब्द विषयाने घात केला हरिणाचा, है की नाही? शब्द स्पर्श रूप विषयाने घात केला पतंगाचा, शब्द स्पर्श रूप रस विषयाने घात केला माशाचा, है की नाही? शब्द स्पर्श रूप रसाने गंध विषयाने घात केला भुंग्याचा. म्हणजे हे एक विषय, म्हणजे आपण भुंगे आहोत, आपल्याला पण तो ना आवडतोच ना. हे पंचविषय आपल्याशी बांधलेले आहेत. म्हणून हे पंचविषय आणि त्याला जोडलेले पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, हे जे पंचक आहे, हे जे 10 इंद्रिय आहेत, हे 10 इंद्रिय म्हणजे 10 गायी आहेत. आणि एकेका गायीमुळे आपला जर घात होत असेल तर मग या 10 गायी घेऊन आपण जीवन जगतो. याच्यासाठी हे जीवन जगत असताना आपण त्याच्या बाबतीमध्ये शक्तीहीन होत असतो. 10 गायी, लोंढे महाराजांनी सांगितलं 10 गायी, कारण माझ्या गायी पांगल्या ना. मग
धावती दाही 10 दिशा, एक एक गाय आपला घात करू शकते. तर मग या 10 गायी मग आपल्याकडून ते शक्य नाही, म्हणून मग त्याचं सहकार्य घ्यावं लागतं. आता मद साह्य येथे आता मद साह्य येथे द्रौपदी येथे उपजविती अंतराय, सायासाची जोडी माझे तुमचे पाय. म्हणून हे जे इंद्रिय आहे ते इंद्रिय आपल्याला देवापासून दूर नेतात. इंद्रिय रूपी गायी आपल्याला देवापासून दूर नेतात, देवापर्यंत जाण्यासाठी अडथळा निर्माण करतात. म्हणून सर्व गोपाळांनी देवाकडे तक्रार केली, हे देवा, या तुझ्या ज्या गायी आहेत ना, या गायी आवर. नको महासवे गोपाळा येऊ उढाळा, तुझ्या गायी, या तुझ्या गायी आवर. कारण आम्ही या गायी आवरता आवरता आमची दमछाक झालेली आहे, आणि आता किती या गायींच्या पाठीमागं पडावं हे आम्हाला कळत नाही. कितीतरी धावावं, कोण कोण त्याच्या पाठीमागं धावेल. अभंगाच्या दुसऱ्या कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे येरधारी. कुठपर्यंत त्यांच्या पाठीमाग पडावं, कारण या गायींच्या माग लागल्यामुळं जन्म घ्यावा लागला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. या गायीमुळंच आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. जन्म मरणाचं दुःख काय सामान्य आहे का? नाही. जन्माचं दुःख ही भयानक आहे, आणि मृत्यूचं दुःख ही भयानक आहे. गर्भवासाचं दुःख, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे? गर्भवतीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे? गर्भवतीच्या वेदना गर्भवतीलाच माहित, आपल्याला काय माहित? वांझ स्त्री काय जाणे गर्भवतीचे दुःख, आहे की नाही? त्यामुळं
हे जन्म मरणाचं दुःख जे भोगावं लागतं याला कारण काय? या गायी कारण आहे. म्हणून या गायी ओढाळ गायी आहेत, म्हणून त्या आमच्या सोबत नको. कोण धावे त्यांच्या लागे, कारण त्यांच्या माग धावण्यामुळं आम्हाला पुन्हा येरदारा घालावं लागतं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. प्रत्येक योनीमध्ये एक योनी कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो. का? त्याचं कारण आहे की या गायी आम्हाला धोका देतात. या गायी ऐन वेळेस धोका देतात. त्याचं कारण आहे अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम यातिस्तात नास्त्यत्र संशयः. अंतीची मती साचपण पुढले गती, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हे सगळे प्रमाण आपल्याला माहित आहेत. त्यामुळं अंतकाळाच्या वेळेस जी वासना होईल, मग वासना ही निर्माण करणारी कोणा? एक गायच आहे ना. वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय. ही वासना रूपी गाय ओढाळ गाय, आणि ती आपल्याला पुन्हा जन्माला कारण ठरते. म्हणून पुन्हा येरदारा आम्हाला घालावं लागतात. कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे येरधारे. या गायींचा स्वभाव कसा आहे? कारण पुन्हा पुन्हा येरदारा घालायला लावणाऱ्या ज्या गायी यांचा स्वभाव फार खट्याळ आहे. कसा स्वभाव आहे त्यांचा? त्या गायी आहेत एका ठिकाणी, परंतु बसत नाहीत एका ठिकाणी, बसत नाहीत. या एक गायी एका ठिकाणी बसत नाही, एक गायी 10 ठिकाणी धावते. म्हणून हिचा स्वभाव काय आहे तो तू न बैसती एके ठाई धावती नाही 10 वाटा. त्या गायी एका जागेवर बसत नाहीत. न बैसती एके ठाई. एके ठाई बसतात का? नाही बसत. शब्द गाय, शब्द रूपी गाय एका ठिकाणी बसत नाही. एक गाय सगळ्या गायीने घेऊन निघते. 10 वाटानं 10 गायी जातात. न बैसती एके ठाई धावती दाही 10 वाटा. 10 गायी 10 वाटेनं धावतात, है की नाही? आणि म्हणून या गायी आमच्या सोबत नकोय. न बैसती एके ठाई धावती दाही 10 वाटा, म्हणून नको आम्हा सवे गोपाळा. येऊ ढाळा तुझ्या गायी, कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे येरधारी. आणि या सर्व गायींना घेऊन जाणारी सगळ्यात महत्वाची गाय आहे, ती गाय आहे ती मनरूपी गाय आहे. देवा, आमची तुझ्याकडे एवढी विनंती आहे, या बाकीच्या गायी आम्ही आवरण्याचा प्रयत्न करू म्हणजे तसा प्रयत्न करून होऊ शकत नाही. त्यालाही देवाचं सहकार्य लागतं. कारण या गायी सामान्य नाहीत, आवरणं कठीण आहे. परंतु त्या गायी आवरण्याचा आम्ही प्रयत्न करू, है की नाही? फारच जीभ चळचळ करू लागली, गुलाबजामुन खाऊच वाटू लागले, पेढे गुलाबजामुन आम्ही नियंत्रण ठेवू. गळ्यात घातले तरी सुद्धा खाणार नाही. थोडस आवरण्याचा प्रयत्न करू. पण सगळ्यांना घेऊन जाणारी जी ओढाळ गाय आहे ती सगळ्यात महत्वाची. इंद्रिय मनाध्यक्षम रूपपद्म गोलके स्थितम. या सर्व इंद्रियाचा अध्यक्ष मन आहे.
आणि मनरूपी गाय मात्र देवा तूच सांभाळ. म्हणे तो राख म्हणे तुका म्हणे तो राख म्हणे तुका म्हणे तो राख म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तू राख म्हणे रे मग त्या येडी आम्ही जाणो. तुकोबर म्हणतात हे देवा या ज्या गायी आहेत ना या गायी तू काय कर आवरून घे, परंतु बाकीच्या गायी आवरण्याचा प्रयत्न करून जी मनरूपी गाय आहे ती फार ओढाळ आहे. मन ओढाय ओढाय ह्या पिकातल ढोर फार चंचल आहे. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. देवा हे मन फार चंचल आहे. अर्जुनाने प्रश्न केला देवाला की हे चंचल आहे. भगवान म्हणतात तुम्हाला मन देणार आहो, पण अर्जुन म्हणतात देवा हे मन फार चंचल आहे आणि चपळ आहे. ज्ञानोबराने सांगितलं चपळ आहे. काहीचं मन चंचल असतं आणि काहीचं चपळ असतं. काहीचं चपळ असतं आणि काहीचं चंचल असतं. चंचल मन त्याला म्हणतात की जे एक काम हातात घेतलं ते पूर्ण न करता पुन्हा दुसऱ्या कामाकडे जातं त्याला म्हणतात चंचल. आणि चपल त्याला म्हणायचं की जे एक काम सांगितलं तर ते काम पटकन करून पुन्हा दुसऱ्या कामाकडे जातं त्याला म्हणायचं चपळ. आपलं चंचल आहे, चपल नाही आपलं.
गणित सोमवारी इकडे जातं, मंगळवारी दुसरीकडे जातं, हे अर्ध्यात सोडून देतं ते. त्याच्यामुळे आपलं चंचल आहे. म्हणून या चंचल मनाला तुकोबरा म्हणतात. या सर्व गोपाळाने सांगितलं की गोपाळ म्हणतात देवा तू राख म्हणेरी, मनरूपी काय तू राख. मग बाकीच्या गायी आम्ही जाणो, मग त्या येरी आम्ही जाणो. कारण या बाकीच्या गायी आवरण्याचा आम्ही प्रयत्न करू, पण तू मनरूपी गाय ही भयानक आहे. म्हणून त्या बाकीच्या गायीचा विचार देवा आम्ही करू शकतो, परंतु ती गाय मनरूपी गाय तू सांभाळ अशी विनंती सर्व गोपाळ परमात्म्याकडे तक्रार करतात. नको आम्हा सवे गोपाळा, येऊ ओढाळा तुझ्या गाये, कोण धावे त्यांच्या लागे. मागे मागे न पैसती एके ठाई, धावते दाही 10 दिशा 10 वाटा, कोण धावे त्यांच्या लागे. मागे मागे येरधारी तुका म्हणे तू राख म्हणेरी, मग त्या येरी आम्ही जाणो, कोण धावे त्यांच्या लागे. मागे मागे येरधारी. याप्रमाणे सर्व गोपाळांनी देवाकडे विनंती केली आणि देवाची विनंती, गोपाळांची विनंती देवाने ऐकून घेतली. आणि ऐकून घेऊन भगवान म्हणतात की मी या सर्वांचं ऐकून घेण्यासाठी, सर्वांवरती होणारे अन्याय त्याच्यावरती मात करण्याकरताच आलेलो आहे. म्हणून भगवान जे या ठिकाणी अवतीर्ण झाले ते गोपाळांच्या कार्यासाठी, गोपिकांना प्रेम देण्याकरता परमात्मा या ठिकाणी अवतीर्ण झाले होते. गोपाळांचं गारहण देवानं ऐकून घेतलं, गोपाळांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि गोपाळांच्या त्या पद्धतीने त्यांचं समाधान भगवंतांनी केलं. ऐकून घेतलं, आता कार्य पुन्हा होत राहील. ऐकून घेणं, निवेदन घेणं हे महत्वाचं असतं. हे निवेदन होतं, गोपाळांनी देवापुढे मांडलेलं निवेदन होते की देवा आम्हाला तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये अंतर निर्माण करणाऱ्या या गायी आहेत, या गायी तू आवर, हे निवेदन होतं. देवाने निवेदन स्वीकारलं आणि त्याच्यावरती कार्यवाही भगवान करतील. कारण भगवान ते कार्यवाही करण्याकरिताच या ठिकाणी अवतरण झालेले होते. परंतु भगवंतांनी सांगितलं त्याच्यासाठी थोडासा वेळ आहे, त्यासाठी अगोदर मला गोपिकांचं समाधान करायचं आहे, त्यासाठी मला अगोदर लहान व्हावं लागेल. पुन्हा भगवान लहान झाले आणि मग भगवंतांनी गोकुळामध्ये बाकीच्या लीला करण्याचा परमात्म्याने प्रयत्न केला. त्यामध्ये 2 दशा, दुसरी दशा आपण सांगितली. आता पहिल्या दशेवरती आपल्याला यायचं आहे. तसं अगोदर पहिल्या दशेतून पुन्हा मोठं व्हावं लागतं, परंतु कीर्तनामध्ये कधी कधी मोठ्याला पण लहान व्हावं लागतं. मोठा होऊन त्याला पुन्हा कधी कधी लहान व्हावं लागतं. म्हणून या पद्धतीनं भगवंताचं गारहाण गोपाळांनी गोपाळांचं गारहाण देवाने ऐकून घेतलं आणि गोपाळांना आश्वासन दिलं. आणि मग भगवान पुन्हा गोपिकांकडे गेले, पुन्हा भगवान लहान झाले आणि मग भगवंतांनी गोपिकांचे गारहाणे ऐकण्यासाठी किंवा गोपिकांना प्रेम देण्यासाठी भगवान पुन्हा लहान झालेले आहेत. आणि मग पहिली दशा कोणती? मग पहिली दशा आहे रांगत असताना परमात्म्याने ज्या लीला केल्या. रांगत रंगडे
गोपाळ कृष्ण भगवान की जय. आदरणीय श्री चंद्रकांतजी खरे साहेब या ठिकाणी आज उपस्थित आहेत. माजी खासदार आणि शिवसेनेचे महान नेते. दरवर्षी म्हणजे जवळपास 41 वर्षापासून त्यांचा आपला सहवास आहे आणि महाराष्ट्रभर जिथे जिथे मोठे भंडारे होतात, महाप्रसाद होतात, त्यामध्ये आवर्जून साहेबांचा सहभाग त्यामध्ये असतो. आजही असतो. ते खासदार होते तेव्हाही होतं, त्यांचे त्या पदावर होते तेव्हाही ते महाप्रसाद करतच होते, देत होते. आणि आजही जिथे जिथे जे जे जातील त्यांना विडमुख कोणालाच पाठवत नाहीत. असं त्यांचं अन्नदानाची एक महान शक्ती त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे आज लहान थोरांच्या मुखामध्ये साहेबांचं नाव घेतलं जातं. त्याचं कारण आहे की त्यांचे असणारं कार्य, राजकीय क्षेत्रातलंही कार्य आणि सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्येही त्यांना ओळखतात. म्हणून मी मागे अनेक वेळा आपल्याला म्हटलो असेल की राजामध्ये राजा हरिश्चंद्र राजा, तसे आपले हे चंद्रकांत राजे आहेत. महाराजांचे त्यांचे राज्यातले राजे ते, परंतु आपल्या महाराजांमध्ये आम्हा सर्वांना एक आधारस्तंभ, सर्वांचे एक पाठबळ म्हणून सर्व संभाजीनगर नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही जे बिनठोकपणे बिनधास्तपणे बोलतो, म्हणजे काही पण बोलत नाहीत आम्ही, जे अंगलुटेण्यासारखं बोलत नाहीत. आम्ही विचार करून बोलतो. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणं फार चांगलं असतं. आणि म्हणून अशा पद्धतीने, परंतु आमच्या पाठीशी घाबरू नका तुम्ही, आम्ही पाठीशी आहोत, असं त्यांचा जो पाठबळ आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंतपणे एक संप्रदायाचं कार्य करण्यासाठी आम्हाला नव्हे तर या दोन्ही सत्ता एकत्र असल्याशिवाय एक विकासाचा पल्ला आपल्याला काढता येत नाही. त्याप्रमाणे धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोन्ही एकत्र आहेत आणि ते सदैव आमच्या सर्वांच्या भजनी मंडळीच्या, सप्ताहाच्या, सर्वांच्या धार्मिक कार्य करणाऱ्याच्या सर्वांच्या पाठीशी आहेत. आज या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत. दरवर्षी त्यांची उपस्थिती एक दिवस असतेच. याप्रमाणे यावर्षीही भंडारा महाप्रसादाची सेवा त्यांच्याकडे आहे, त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या संस्थांच्या वतीने साहेबांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. मी विठोबा रुक्माई भजन घेतो, म्हणजे साहेबांचं पूजन होईल आणि त्यानंतर मग आपलं पुढचं सगळं सुरळीत होऊन जाईल. तुम्या देखिलासे गवळण जसवंती पै सांगे, आले या कृष्णाचे निमागे, येणे येणे ओ श्रीरंगे, नवगीत माझे भक्षिले. आपल्या निवृत्ताची चोरी झाल्यामुळे गोपिका सगळ्या गाणं घेऊन त्या ठिकाणी गेल्या आणि मग यशोदेला गाराणे ऐकून घेतल्या. जे सांगितलं का बाईनो तुम्ही गाराणे सांगू लागल्या, यानं माझं कवाड उघडलं, यानं माझं शिंग तोडलं, दह्या दुधाते भक्षिले, उलंघिले ताकाते. हे माझं लेकरू आत्ताशी रांगायला लागले आणि रांगत असताना त्यांनी एवढ्या खोड्या केल्या का? तुमचा तरी विश्वास बसतो का? जर तुमचं हे म्हणणं खरं असेल तर मला रंगे हात धरून पकडून दाखवा. त्यांनी सांगितलं आमच्याकडे काही पुरावा नाही. पुरावा नाही तर मग मागे निघून जा. गोपिकांना परत पाठवून दिलं. गोपिका परत गेली आणि त्यानंतर यशोदा मैया घरामध्ये काम करत असताना एक दिवस परमात्म्याने रवी पकडली आणि रवी पकडल्यानंतर यशोदा म्हणू लागली, हे काना मला माझ्या पाठीमागे फार काम आहेत, फार उशीर झालेला आहे, 12:30 वाजून गेलेले आहेत. दीड वाजला. उशीर झाला, उशीर घड्याळ बघायचं नाही, उशीर झाला. आणि उशीर झाल्यामुळं माझ्या पाठीमागे फार काम आहेत, अशी रवी धरून बसू नको. सोड रवीचा हात हरी रे, करू दे मंगला बाळा, करू दे रे
कृष्णा मंथन करू दे, मला रवीचा हात सोडून दे. अरे बाबा नारी उभ्या त्या गोपिका तुझं माझी ताती हा का. ते म्हटले जाऊ दे, त्या गोपिकांना काही काम नाही, उठल्या की बसल्या त्यांना तेवढंच काम आहे म्हणे. मग अरे गोपिकांचं जाऊ दे, आली आली ती राधिका दावी नेत्रीच्या ती राधिका आली बघ. आणि राधिका आली म्हटल्यानंतर मग कृष्ण परमात्मा तो करून पाहू लागले. पण यशोदेने सांगितलं बघू दे. भगवंताने पाहिलं तर राधिका नाही, गोपिका नाही. मग देवाने काय केलं, पुन्हा रवीचा हात पकडला. हात सोडायला तयार नाही. तेवढ्यात यशोदेने सांगितलं फार काम पडलेत असा झटका दिला हाताला. आणि झटका दिल्यानंतर हात सोडला. परंतु त्याला राग आला. आणि राग आल्यानंतर भगवान रडायला लागले. आणि एवढे रडायला लागले की यशोदेने त्याला कडेवर घेऊन फिरायला लागले. तरी सुद्धा ते राहेना. रडते माझे बाळ काढे समता नाना पारी समजाविते मागेला ते खाया देते ओ पटोनी निजविते हलविते पाळना. सर्व काही केलं तर तू भगवान परमात्मा काय रडायचं थांबत नाही. तेवढ्या यशोदा मैयाने विचार केला, याला हे खा ते खा काही खात नाही आणि रडायचं काय राहत नाही. तेवढ्यामध्ये राधा तिकडून आली होती. राधेनं पाहिलं आणि राधेने दुरूनच आवाज दिला, ए मैया यशोदा मैया काग कान्हा रडतोय. आणि असा यशोदेच्या कानावरती राधेचा आवाज पडला. कृष्ण परमात्म्याच्या कानावरती आवाज पडल्यानंतर हे गुपचूप तेरी भी चूप मेरी भी चूप. कान्हा गप राधा गप. नुसतं एवढा आवाज दिल्याबरोबर ते गप्प झाला. आणि गप्प झाल्यानंतर यशोदा म्हटली काहीतरी जादू दिसते राधेच्या आवाजात. काही आवाजात जादू असते. बाहेर किती टटर करू द्या, याच्या पुढचं तुम्हाला समजलं वाटतं. तुम्ही जे आता हसून घरचा आवाज कानावर पडला. कुणाचा? मी घरचाच म्हटलो. बाहेर किती जरी वाघ असला तरी घरी गेले की म्याव. आवाजात ताकद असते. ती राधेचा आवाज कानावर पडल्यानंतर कृष्ण परमात्मा शांत झाले. आणि मग राधेला बोलावून घेतलं. राधे इकडे येतो. काय तुझ्या आवाजात जादू आहे. तू आवाज दिल्याबरोबर तो कान्हा शांत झाला. राधेने सांगितलं मामी माझ्याकडे काही सुद्धा ताकद नाही, काही नाही. काय नव्हतं का राधेच्या आवाजात. फार गंभीर होता राधेच्या आवाजात. राधेनं देवाला समर्पण केलेलं होतं. आपण जे काही आवाजाला घाबरतो किंवा शांत होतो ते कशामुळं घाबरत नाहीत. आपण माणसं घाबरतात का बायकांच्या आवाजांना? त्यांच्या आवाजाला नाहीत घाबरत. असे तर लय आवाज आपण ऐकतो पण कोणत्या आवाजाला घाबरत नाहीत. त्यांचं समर्पण असतं म्हणून आपण घाबरतो. समर्पण असतं म्हणून आपण ऐकून घेतो. कोणाचं ऐकून घेत नाही आपण. ऐकून घेण्याच्या पाठीमागे त्यांचं समर्पण असतं म्हणून आपण ऐकून घेतो. राधेचं समर्पण होतं आणि म्हणून राधेनं आवाज दिल्याबरोबर कृष्ण परमात्मा शांत झाले. राधेनं नजरेतून पाहिलं आणि कृष्ण परमात्म्याशी नजरेतून संवाद केला. नजरेतूनही संवाद होतो. तो संवाद, ए कान्हा अरे रडायला आलास काय तू इथं? तू देव आहेस, विसरलास का काय तू? असा नजरेतून राधेनं संवाद केला. आणि त्यानंतर परमात्मा शांत झाले. आणि मग राधा यशोदा मैयाला विचारू लागली, अगं यशोदा मैया तू काय केलं याच्यासाठी? मी तर काहीच नाही केलं, फक्त आवाज दिल्याबरोबर तो शांत झाला. तू काय केलं? तिने सांगितलं काय नाही केलं. मी सर्व केले याच्यासाठी. नाना पर्य समजावे ते पर्य न राहे श्रीहरी. दही भात कालवणी दिलावे की झडकरी. कडेवरी घेऊन या फिरले मी दारोदारी रे.
घे श्याम सुंदरा राधे राधे घे श्याम सुंदरा राधे 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 घे श्याम सुंदरा नाना परी समजावे ते परिणार आहे श्रीहरी दही भात कालवून दिला वेगे धडकरी याला सर्व काही दिलं परंतु हा काही शांत बसत नव्हता. मग मी कडेवर घेऊन त्याला फिरले दारोदारी फिरले परंतु हा काय राहायला तयार नाही. आता तू आल्याबरोबर तो शांत झाला. तू आता काय कर राधे राधे घेई श्याम सुंदरा तू याला घेऊन जा तुझ्या घरी घेऊन जा. राधा घेऊन हरीला स्वये जात मंदिरे हृदय मंचके पहुड दिला श्री हरी एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरे राधे राधे हे श्याम सुंदरा. राधा कृष्ण परमात्म्याला घेऊन गेली आणि त्यानंतर हृदय मंचकावरती त्याला पहुडविलं आणि राधा त्याच्याशी संवाद करू लागली. हळूहळू परमात्मा थोडेसे मोठे झाले 5 वर्षाचे झाले. 5 वर्षाचे झाले आणि मग गल्लीमध्ये फिरायला लागले. लहान लहान मुलांना चिमटे घ्यायचे खोड्या करायचे. असं चिमटे घेता घेता खोड्या करता सगळ्या गवळणी म्हटल्या कागद हे फारच कार्ड नंदाचं कार्ड फारच अवघड आहे म्हणे. मग त्याच्या आईला आपण सांगूया म्हणून गाराणे घेऊन गेल्या आणि मग गाराणे घेऊन गेल्या आणि मग यशोदेला गाराण करू लागल्या. यशोदेनं गाराणे ऐकून घेतले त्याचे. अगं लहान लहान मुलांना चिमटे घेतो दारात काढल्या रांगोळी मोडून टाकतो. यशोदेने सांगितलं माझं लेकरू असलं करत नाही म्हणे. माझं लेकरू कसं आहे माझं लेकरू कसं आहे बाळ सगुण गुणाचे दानी बाळ सगुण गुणाचे दानी बाळ सगुण गुणाचे दानी बाळ सगुण गुणाचे दानी बाळ कितने गोदिन वाले बाळ कितने गोदिन वाले बाळ कितने गोदिन वाले बाळ कितने गोदिन वाले दाता रानी ते रडायला लागलं ते बाळ रडायला लागलं. बाळाला सवय नाही का. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे बकुळच्या नारी. माझा श्रीरंग असा आहे तुम्ही त्याची संगत सोडा. यांना संगत तर सुटत नव्हते. त्याचं माझं पटणा त्याच्या विना त्याच्याशिवाय करमत नाही. त्याच्या जवळ आलं की पटत नाही आणि दूर गेल्यावर त्याच्याशिवाय करमत नाही. अशी अवस्था होती. गोपिका सगळ्या त्रस्त झालेल्या होत्या. यशोदेने सांगितलं माझं लेकरू तसं नाही. तुम्ही चांगल्या नाही. तुम्ही छाई ठाईच्या ओढाळा घे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोवरा आळ घेता शारण घरात तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी. तुम्ही ओढाळ आहेत तुम्ही 12 घरच्या 12 आहेत. तुम्ही चांगल्या नाहीत. माझं लेकरू तसं नाही. आणि मग यशोदेनं सगळ्या गोपिकांना जाऊ दिलं. सगळ्या गोपिका गेल्यानंतर यशोदेनं कृष्णाला जवळ बोलावून घेतलं मांडीवर बसून घेतलं आणि सांगू लागली कान्हा का खोड्या करतोस म्हणे. सगळ्या गोपिका सारखं गाराणं करू लागल्या. अरे तू खोड्या नको करू माझे हरी तू खोड्या नको करू माझे हरी तू खोड्या नको करू माझे हरी तू खोड्या नको करू माझे माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा बाबा माझे बाबा बाबा हरी तू खोड्या नको करू माझे
मामा हरी थोड्या माझे मामा माझे मामा ए हरी तू खोड्या नको करू. अगं बघ आई करू काय. त्याने सांगितलंय बघ तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. अरे घरी काय कमी आपल्या का उणे तू करीतोशी चोरी. अरे दुसऱ्याच्या घरी कशाला जातो तू. कशात चिमटे काढतो त्या लहान लहान लेकरांचे. कशाला तू जातो बाहेर. तुला मी सांगते ताकीद करते. गोपिका फार आगाऊ आहेत. त्यांच्या घरी जाऊ नको. कृष्ण परमात्म्याला ताकीद केली. अरे या गोपिका तुझी काही चूक नसताना तुझ्यावरती आळ घेतील आणि नंद बापाकडून तुला मार खाऊ घालतील. म्हणून तुला मी सांगते ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. भगवंताने सांगितलं काही हरकत नाही. मग यशोदेनं सांगितलं तुझे जे छोटे छोटे गोपाळ आहेत ना त्यांच्यामध्ये तुझा. आणि मग त्यांच्यासोबत परमात्मा गेले आणि मग सगळ्यांची संघटना स्थापन केली. बाल दुग्ध चौर्य विकास मंडळाची स्थापना केली आणि मग विकास त्या मंडळाची स्थापना केली. संघटना स्थापन केली आणि मग त्या माध्यमातून चौर्य कर्म करायला सुरुवात केली. बालकांचा विकास करायचो चौर्य कर्म करून दुसऱ्याच्या घरचं दही दूध तूप लोणे खाऊ घालून भगवंतांनी गोपाळांचा विकास केला. बौद्धिक विकास झाला, शारीरिक विकास झाला आणि या विकासाच्या नंतर सर्व गोपाळ असे बलवान झाले. आणि बलवान झाल्यानंतर मग सगळे गोपाळ अगोदर गायी राखल्या, अगोदर चोऱ्या केल्या, गोपाळांना बलवान केलं, सशक्त केलं आणि मग गायी राखायला निघून गेले. कारण अगोदर गोपाळ बलवान करायचे होते. कारण मथुरेतला जो कंस होता त्या कंसाकडे जाणारं दही दूध तूप लोणी रोखायचं होतं. कारण आपलं चांगलं स्वदेशी माल खाऊन जे कंसाचे जे शत्रू होते ते काय करत होते बलवान होत होते. म्हणून आपलं दही दूध चांगलं आपल्या मुलांना खाऊ घालावं आणि यांना बलवान करावं म्हणून भगवंतांनी चौर्य कर्माच्या माध्यमातून सर्व गोपाळांना दही दूध तूप लोणे खाऊ घातलं. गोपाळ सशक्त झाले आणि त्यानंतर या सगळ्या गोपिकांनी गारहाणे करायला सुरुवात केली. चोरी केल्यानंतर चोरीचा तपास लागत नव्हता. परंतु शेवटी सगळ्या गोपिकांनी पुन्हा मोर्चा काढला आणि यशोदेच्या घरावरती गेल्या आणि यशोदेला सांगितलं यशोदे अजूनही का लाज नाही तुझ्या मना. तुला किती दिवसापासून आम्ही सांगू लागलो किती वेळेस मोर्चा तुझ्या घरावर आणायचा. तुला लाज कशी वाटत नाही. अजूनही का लाज नाही तुझ्या मना. तुझा तुलाची गोड वाटे कान्हा 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 नाचिये लाज कशी वाटत नाही. अजूनही का लाज नाही तुझ्या मना. आम्ही एवढं सांगून तुझा कानाच तुला गोड वाटतो. तुझी तुलाच गोड वाटे कान्हा 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 नाशिलेल्या आमुच्या सुना. यशोदेनं सांगितलं काय केलं त्यांनी काय केलं नाही. काय केलं सांगू तुला. परवाला आमच्या घरात आली निजला होता म्हातारा. घेऊन येता का चाललेला पुढला सैरा त्यावेळी. म्हातारा थकलेलं होतं. त्याला बाज टाकून दिली होती बाहेर आणि बाज टाकून दिलेले म्हातारा वातावरण असं ढगाळ झालेलं होतं. म्हाताऱ्याला दमा होता. दम्यामुळे त्याला उबाळ यायची अधून मधून खोकल्याची. ते खोकायचं जरा आम्हाला रात्रभर झोप मिळतोय म्हणून आम्ही म्हटलं की बाबा तुम्ही हवेशीर बाहेर झोपा. बाबाला बाहेर झोपवलं होतं. बरं बाबा आता वय झालं पण सोय नव्हती. बाहेर झोपायचं पण झोपल्या गप बसत नसायचं. हे सगळे गोपाळ संध्याकाळी चोरी करायला जायचे. चोरी करायला जाताना बाबाचे शेजारून जायचे. मग बाबाला गप्प बसावं ना. चोरच आहे त्यांना माहित. मग चोराला राग कशाच येतो हटकल्याचा राग येतो. तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढं डीप मध्ये कसं तुम्हाला उगाच शंका निर्माण. मी गावाकडचं सांगतो. मी लहानपणी मी पाहिलेलं सांगतो. त्या चोरांनी मला सांगितलं होतं. म्हणजे आमच्या चुलत आजोबाला चोरांनी बेदम मारलं. पण काहीच नव्हतं. कोपीवर झोपलेले होते आणि जाता जाता फक्त त्यांनी हटकलं चोरांना. ते दरोडा टाकायला चालले होते. त्यांना हटकलं. कुठं चालले रे म्हणे. त्यांनी काय नाही या म्हाताऱ्यालाच हाणलं बेदम हाणलं. सकाळी आम्ही जाऊन पाहिलं तर म्हातारा बेस्ट
शुद्धीवर आलं सांगितलं काहीच नाही म्हणे माझ्याकडे काही नव्हतं पण मी हटकलं म्हणून मला माहित आहे. तुम्ही काय तसं हटकल्यानंतर राग येतो म्हातारा दररोजच हटकायचं कुठे चालले पोरांनो. आता कुठे याने किती हटकलं तरी सगळ्या हटकीचा चेटकीचा बाप यांच्या सोबत होता. यांना काय यांच्या किती हटकल्याचा काय परिणाम होणार नव्हता. हे जात होते चोरी करून यायचे दही दूध तुपलोणे खायचे. परंतु म्हातारा यांच्या डोक्यात बसलेला होता गोपाळाने सांगितलं कृष्णा एक दिवस याचा कार्यक्रम करायचाच म्हणे. याचा कार्यक्रम लावायचा आपल्याला. मग ठरवलं त्या दिवशी आले म्हणे. आम्ही सगळे घरात झोपलो होतो म्हातारा बाहेर झोपलेला आणि याने सगळ्यांनी ताकाचा डेरा असा एकट्याला उचलत नव्हता मोठा डेरा होता 4-5 जणांनी हात धरून उचलला आणि म्हातारा ओट्याच्या खाली झोपला होता. ओट्यावरून जो डेरा उचलला तो फोडीला सैरा त्यावरी दारी निजला होता म्हातारा. घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी त्याच्यावरती फोडला. म्हातारा जुनं खाल्ले पिल्लेलं होतं म्हणून ते वाचलं जगलं. नाही तर त्या दिवशीच कार्यक्रम झाला असता. अडचण आली असती पाडवा सुद्धा करता आला. पण बरं झालं म्हणे वाचला म्हातारा. अशा खोड्या करतो. यशोदेला वाटलं हे फार कठीण आहे. आतापर्यंत दही दूध चोरीत होता हा ठीक आहे परंतु म्हातारा मारण्यापर्यंत त्याची मदल गेली. आता मात्र याला शिक्षा करावी लागेल. म्हणून काय शिक्षा द्यायची तर त्याला सांगितलं तू आता गाई घेऊन रानात जा. सगळ्या गोपाळांसोबत परमात्म्याला रानात पाठवलं. रानात गेल्यानंतर सगळ्या गायी चरायला सोडून दिल्या. गायी चरून तृप्त झाल्या. गुंते तयार झालेली होती. अडचण काही शिल्लक नव्हते त्याच्यामुळे सगळ्या गायी तरुण तृप्त झाल्या. सगळ्यांचे गाराणे ऐकून अगोदरच झाले होते नको आम्हा सगळे गोपाळा येऊ ढाळा तुझ्या गायी. सगळ्या गायी जमा केल्या आणि भगवंताने विचार केला की आता सगळ्यांचे गाराणे ऐकले. भांडणातून पुरापर्यंत प्रेम निर्माण झालंय. कारण प्रेम निर्माण व्हायचं असेल तर भांडण व्हावं लागतं. खेळायचं म्हटलं की खेळात भांडणही होतं आणि प्रेमही निर्माण होतं. भांडणाशिवाय प्रेम नाही आणि प्रेमात आल्याशिवाय भांडण निर्माण होतच नाही. मग भांडणही झालं. अगोदर भांडण केलं पुन्हा प्रेम निर्माण झालं. नको आम्हा सगळे गोपाळा भांडण झालं आणि भांडणानंतर सांगितलं की काय हरकत नाही आपण ऍडजस्ट करून घेऊ. आणि मग ऍडजस्ट करून घेतले आणि मग सगळ्या गोपांना अभय दिलं परमात्म्याने. सगळ्यांच्या गारांना ऐकून घेतलं. ठीक आहे म्हणे तुमच्या सोबत येऊ नको पण अरे मला तुमची सवय लागली याचं काय. तुमची मजा लागली सवय तुमची सवय लागली. क्षणभर निवडिता येतो का कुलती देवाला क्षणभर तर बाहेर निवडलं तर तो म्हणतो अरे तुमच्यामुळेच मला देव आहे. मी तुमच्यामुळेच देव आहे मला कोण विचारतो एरवी. म्हणून भगवंताने सांगितलं मला तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. आणि मग सगळ्या गोपाळांनी सांगितलं तुला आम्ही ऍडजस्ट करतो परंतु एक काम करायचं तू एकतर आम्ही खेळ खेळत असताना डाव देत नाही. दुसरी गोष्ट गाईच्या वळत्या करायला तू जात नाही. आम्ही वळत्या करायला गेलो तर तू काय करतो इकडं आमच्या शुद्र्या खाऊन टाकतो. ऐके नाही. म्हणून कान्होबा 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 गोधने निवडायला सांगितले परंतु क्षणभर निवडल्याबरोबर तो काकुलत्या आला. त्याने सांगितले पा तुम्ही म्हणाल तसं मी गाईच्या वळत्या करायलाही जातो आणि तुम्ही म्हणाल तसं खेळामध्ये डावही देतो परंतु मला तुम्ही बाहेर टाकू नका. अशी विनंती केल्यानंतर गोपाळांनी कृष्ण परमात्म्याला पुन्हा त्याच्या गायी आपल्यामध्ये घेतल्या. सगळ्यांना पुन्हा भगवंताला एकत्र करून घेतलं आणि मग खेळ खेळायला लागले. आता गायी सगळ्या एकत्र करायच्या म्हटल्यानंतर अगोदर काय करावं लागेल आधी वळती करायला जावं लागेल. चला वळू गायी वळती करून आणायची. तर वळती करण्यासाठी भगवंताने आपली सुंदर अशी मुरली काढली आणि मुरली वाजवली. उंच दगडावरती एका बसून भगवंताने मुरली छेडली आणि मुरलीचा आवाज मुरलीचा ध्वनी आसवंतात पसरला. त्यामुळे परिणाम असा झाला दूर गेलेल्या गायी पुन्हा एकत्र आल्या जवळ आल्या. गायीच एकत्र आल्या नाही. गायी व्याघ्रे एके ठाई झाली. सगळे एकत्र आले नव्हे तर या मुरलीचा आवाज गोकुळात गेला. गवळणींच्या कानावरती गेला आणि त्या मुरलीचा ध्वनी कानावर पडल्यानंतर त्या गोपिकांची काय स्थिती झाली. तुझ्या मुरलीची ध्वनी
अकल्पित पडली कानी विभळ झाले करणी मी घरगंगा विसरले आहारे सावळिया देशी वादळे मुरली ज्या गोपिकांच्या कानावरती धुनी गेल्यानंतर मुरलीचा नाद तुझ्या मुरलीचा नाद हृदय भेदून घेतलं त्यांचं विव्हळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले घर धंदा विसरून गेल्या आणि गोपिका फक्त कृष्ण परमात्म्याच्या वेणूच्या नादाने ऐकून वेणूचा नाद लागला नामाचा ऐकून वेणूचा नाद निघाले लगबग पान वेणूचा नाद कानावरती पडला आणि वेद लागला मुरली मनोहर रे माधव मनमोहन रे मनमोहन रे मनमोहन मुरली वाला नंदाचा अलबेला नंदाचा अलबेला त्याच्या मुरलीच्या नादानं सर्वांचं मन मोहून घेतलं आणि असा तो मनमोहक परमात्मा आहे मुरलीच्या नादानं सर्व काही एकत्र आल्या नवे वाघ सुद्धा तिथं जवळ आले गायी व्याघ्रे एके ठाई झाली यमुना जळ स्थिर स्थिर आहे रवी मंडळ चालता स्थिर होय स्तब्ध होय बाळास्तन देव विसरली माय अशी अवस्था परमात्म्याच्या मुरली नादानं झाली सगळ्या गोपिका एकत्र झाल्या गायी एकत्र झाल्या आणि मग गायी येऊन शांत बसल्यानंतर मग भगवान सगळे गोपाळ म्हणू लागले देवा गायी फार शांत बसल्यात अशा गायी कधी शांत बसल्या नव्हत्या एवढ्या शांत बसल्या तुला विनंती केल्यानंतर सगळ्या गायी आमच्या तू वळवून आणल्यास तू आम्ही तुला विनंती केली होती की अरे तो गायी सांभाळ मनरूपी गाय देवाने मनरूपी गायीसह 10 गायी सगळ्याच गायी एकत्र केल्या आणि शांत बसल्या गोपाळ म्हटले देवा तू बोलतो तसा करतोस रे मगाच तो एक तासापूर्वी आम्ही तुला विनंती केली होती तू सगळ्या गायी एकत्र केल्या जमा केल्या शांत बसवल्या आणि मग आता मात्र निश्चिंतेनं जेवण करण्यासाठी काय हरकत नाही काय जेवण कधी करता येतं निश्चिंतेने जेवण कधी करू शकतो आपण गायी वळून आणल्याशिवाय जेवण करता येत नाही चला वळू गायी बैसू जेवू एके ठाई बसून जेवण्याकरता गायी वळवून आणल्या पाहिजेत आणि त्या गायी देवाने वळवून आणल्या कारण देवच गायी वळवून आणू शकतो आपल्याकडे तेवढी शक्ती नाहीये म्हणून देवाने गायी वळवून आणल्या गायी शांत बसल्याने शांत बसल्यानंतर मग गोपाळ म्हणते देवा एवढ्या गायी कधी शांत बसलेल्या नाहीत 1:30 वाजल्या तरी सुद्धा गायी शांत आहेत मग 2 वाजेपर्यंत अरे बापरे काम आहे ते त्याचं काम ती करते आपलं काम आपण करावं जाऊ द्या आणि मग इतका 1 वाजून 48 मिनिटं झाले तरी गायी शांत बसलेल्या आहेत हलत नाहीत डोलत नाहीत मग आलीच संधी तर मग काय करा थोडं थोडं खेळून घ्या हा बाबा Yeah.
खेळे कान्हा यमुनेचे खेळ मांडियेला वाळवंटी गाई असा खेळ मांडला असे अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि सगळे खेळ खेळून झाल्यानंतर गोपाळ म्हणले खांदी भार भूकला गेली आता भूक लागलेली आहे त्यामुळे पाठीमागं कोणी म्हणत नाही कुछ तुम समझे कुछ हम समझे भूक लागलेली आहे खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख खेळायचे काही खेळायचे सुख आणि मग गोपाळाने सांगितलं भगवान देवा आता भूक लागलेली आहे मग म्हणे आपल्या आपल्या सुद्धा एकत्र करा भगवंताने सांगितलं माझे आहे तैसे माहे नाही तरी घरा जाय चोरण्या माये नवनीत आणावे भगवंताने सांगितलं आज आपण दररोज आपल्या आपल्या शुद्रे खात होतो परंतु आज सगळ्यांचे शुद्रे एकत्र करायचे आणि काला करून आपल्याला खायचं आहे त्यासाठी सगळ्यांची शुद्रे एकत्र करा परंतु सगळ्यांची शुद्रे माझ्यासारखी असली पाहिजे गोपाळाने सांगितलं तेव्हा तुझ्यासारखी शुद्रे आमची असणार नाही आम्ही सामान्य आहोत तुझी शुद्री षडगुण ऐश्वर्य संपन्न तुझी शुद्री आहे आमची तुटकी फाटकी नवा ठाई फाटून गेली ती भाषी रे आमची 9 ठिकाणी फाटले ही गोंगडी आहे आणि हे शुद्री आमचे सामान्य शुद्री तुझी शुद्री मात्र षडगुण गोंडे रत्नजडीत तुझा श्याम सुंदर शोभली रे तुझी घोंगडी चांगली आहे तुझी शुद्री चांगली आहे आम्हाला ती शुद्री आमच्याकडे नाही सगळ्या गोपाने तू गोपाळाने सांगितलं तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नाका तो रे माझा माया वेगळे म्हणून सगळ्या गोपाळांना भगवंताने एकत्र केलं गोपिका एकत्र झाल्या होत्या आणि शुद्र्या सगळ्या एकत्र केलं तर त्याचा सुगंध स्वर्गापर्यंत गेला आजी ओ समरावती काला पहाव्या येते देवा विसरते देह भाव आपुला देव स्वर्गातले देव आले आणि स्वर्गातले देव आल्यानंतर देवाने सांगितले यांना काला द्यायचा नाही देवाच्या लक्षात आपल्याला काला देत नाहीत पण असा काला देणार नाहीत परंतु आपण काय करू मासे होऊ पाण्यामध्ये जाऊ यमुनेच्या जळामध्ये जाऊ काल्याचे असे देव जळी झाले मासे पुसोन्या तिथं मासे झाले हे देवाच्या लक्षात आले की त्याबरोबर भगवंताने लगेच गोपाळांची मीटिंग घेतली सांगितलं काला खाल्ल्यानंतर हात धुण्यासाठी यमुनेच्या डोहात जायचं नाही पेंड्या म्हटला काय झालं देवा आतापर्यंत सगळं ठरलं होतं आता अचानक नियोजनात बदल कसं काय झालं ते म्हणे मी सांगतो तेवढं आहे का तिकडं बागुलबो आलेला आहे तिकडं हात धुवायला जायचं नाही पेंड्या म्हटला कसला बागुलबो आणि कसला बागुलबो काय झालं नेमकं भगवंताने सांगितलं नंतर सांगतो फक्त जायचं नाही हे लक्षात आलं त्या देवाने विचार केला की आपल्याला काला काय मिळत नाही म्हणून ब्रह्मदेवानं गोपाळाचं रूप धारण केलं आणि गोपाळ होऊन इकडे आला उजवा हात पुढे केला देवाने दिला नाही का दिला नाही ओळखलं ब्रह्मदेवानं की याने आपल्याला त्रास दिलाय आपल्या काही वासरू चोरून नेलेली आहेत यांना त्रास दिलाय इंद्राने त्रास दिलाय म्हणून यांना काला द्यायचा नाही आणि म्हणून भगवंताने फक्त निका वैष्णव जो आहे निका वैष्णव कोणाला म्हणायचं की आपण वैष्णव आहोत परंतु आपण देवाची भक्ती करतो देव ज्याची भक्ती करतो देव ज्याच्यावरती प्रेम करतो त्याला निका वैष्णव म्हणायचं म्हणजे देव त्याच्यावर ज्याच्यावरती प्रेम करतात
तो वैष्णव, आणि ज्या वैष्णवांचं सर्वस्व परमात्माच आहे त्याला निका वैष्णव म्हणतात. आणि अशा वैष्णवाला भगवान परमात्मा काला देतात. भगवंताने सांगितलं यांना काला द्यायचा नाही. काला न मिळाल्यामुळं सगळे देव नाराज झाले आणि आपल्या आपल्या विमानात बसून निघाले. भगवंताने गोपाळानं सगळ्यांना एकत्र केलं आणि प्रतिकात्मक रूपानं या ठिकाणी आपण दहीहंडीचा काला या ठिकाणी करतो. बिभ्रत वेणूं जठरपटयोः शृंगभेत्रे चक्षे वामे पाणं मसृणकबलं तत्थराण्योपरेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरो हासेन नर्मविश्वैः स्वर्गे लोके विशिति भोजे विज्ञ बहुपालके लिए कुंडली कमला